अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायण कोण वाचू शकतं? गुरुचरित्र पारायण करायला जात पंथ लिंग असं काही भेद आहे का? मुलगी असेल मुलगा असेल कोण गुरुचरित्र पारायण करू शकतं? आणि जे 10वी 12वीची मुलं असेल की कोणाला इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायचं, मग गुरुचरित्र पारायण वाचून कोण शकतं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. खूप जणांना सुट्ट्या लागल्या, ज्यांना वाचता येतं ना ते गुरुचरित्र वाचू शकता. लक्षात ठेवा, खूप अर्थ मोठा आहे. ज्यांना वाचता येतो तो व्यक्ती गुरुचरित्र वाचू शकतो. असं वयाचं बंधन नाहीये. काही जण 5 वर्ष म्हणण्यापेक्षा 5वी असेल 6वी असेल 7वी असेल 8वी असेल या वर्गामध्ये जे असतात ते गुरुचरित्र वाचू शकतात. काही जण इंग्लिश मिडियमचे आहे ते इंग्लिश मिडियमचं गुरुचरित्र वाचता. गुरुचरित्र वाचायला भाषेचं बंधन नाहीये. भाषेचं बंधन नाहीये. कोणी इंग्लिशमध्ये असेल, मराठी असेल, संस्कृत असेल, कोणत्याही भाषेत, तेलुगू, सगळ्या भाषेमध्ये गुरुचरित्र अवेलेबल आहे. म्हणून भाषेचं बंधन नाही. कोणीही गुरुचरित्र पारायण करू शकतं. म्हणून तुम्ही बंधन मनामध्ये ठेवू नका, काही ठेवू नका. आपल्या घरामध्ये मुलं असेल 10वी 12वी, आता त्यांची एक्झाम झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या, ते म्हणतील आम्हाला पारायण करायचे. 8वी 9वीचे मुलं असेल तर तुम्ही त्यांना पारायण करू शकता. त्यांना केंद्रामध्ये बसायचं असेल बसू द्या, घरी पारायण करायचं असेल तर घरी पारायण करू द्या. अशा मुलांना जास्त नियमाचे बंधन नाहीये. नियम म्हणजे काय? प्रॉपर नियम आपण जे नॉर्मल 3 नियम पाळायचे. लहान मुलं असतात म्हणून त्यांना ब्रह्मचार्याचा काही विषय नाही. ते मुलं लहान असतात तरी पण त्यांना सांगून ठेवायचं ब्रह्मचार्याचे नियम. गादीवर झोपायचं नाही. पालेभाज्या सगळ्या खाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही मुलांचं. पालेभाज्या सगळ्या खा, पोळी चपाती रोज खाऊ शकता, झालं. त्या मुलांनी वाचणं तरी महत्वाचं आहे. त्यांना दत्त महाराज समजतील. मी स्टार्टिंगला सगळ्यात पहिले गुरुचरित्र पारायण केलं असेल ते 8वी 9वीला केलं असेल. 8वी असेल 9वी असेल 10वी असेल. कसं असतं, लोकांच्या मनात खूप भीती आहे गुरुचरित्राबद्दल, की गुरुचरित्र म्हटलं मग असेच नियम पाळा, तसेच नियम पाळा, हेच करा तेच करा. पण तुम्ही सगळ्यात पहिले गुरुचरित्र वाचा सगळ्यात पहिले. गुरुचरित्रामध्ये एकच आहे की गुरुचरित्र वाचणं महत्वाचं आहे. तुम्हाला दत्त महाराज समजतील की दत्त महाराजांनी त्या गुरुचरित्रामध्ये राजाला रंक्याला राजा करण्याची ताकद आहे गुरुचरित्रामध्ये. गुरुचरित्रामध्ये हेच वर्णन आहे की एक कथा आहे, त्याच्यामध्ये एक व्यक्ती असतो, तो शेतामध्ये आपलं काम करायसाठी जात असतो. तर तिथे काही विद्वान पंडित आलेले असतात. ते म्हणतात की तुमच्या गावामध्ये कोणी विद्वान असेल त्यांना आमच्यासोबत वेद चर्चेसाठी बसवा, असं म्हणता. मग ते दत्त महाराज नरसिंह सरस्वती स्वामींना म्हणतात की तुमच्या गावात कोणी वेद पंडित कोणी असेल ना तर तुम्ही पण आमच्यासोबत वेदांबद्दल चर्चा करा. महाराज काय म्हणता, ज्यांना ज्ञान आहे ना त्यांनी जास्त गर्व करायचा नाही. मग वेदाची चर्चा कशाला, तुम्ही कशाला वेदाची चर्चा करता? ते म्हणतात, ब्राह्मण म्हणतात की नाही, कोणी असेल त्यांना वेदाची चर्चा आमच्यासोबत करा, नाही तर आम्हाला पत्रावर लिहून द्या की तुमच्या गावात कोणीच विद्वान नाही. मग नरसिंह सरस्वती स्वामी महाराज काय म्हणता, एक व्यक्ती जात असतो, तो त्याच्या कामाला जात असतो, रोजचं काम असतं त्याचं, शेतात जायचं, शेती करायची, आपापलं काम करायचं. त्याला काही वाचता येत नाही, काही नाही. ही सत्य कथा आहे. गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. हे मी कशाला सांगतो, याच्यातून काही बोध घ्या. की तो व्यक्ती जातो, मग नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, त्याला बोलवता, अरे इकडे कुठे चालला? तो म्हणतो, महाराज रोजचं काम आहे माझं. महाराज काय म्हणता, ही काडी घे आणि 7 रेषा ओढ. पहिल्या रेषा ओढल्यानंतर काय होतं, त्याला त्याचं जन्माचं समजतं, तो कोणत्या जन्मात झाला. दुसरी रेषा ओलांडल्यानंतर तो युद्ध पुरुष झाला. तिसरी रेषा ओलांडल्यानंतर तो व्यवहारी झाला. चौथी रेषा ओलांडल्यानंतर तो सिद्ध पुरुष झाला. म्हणजे त्याला समजलं का आपल्या कोणत्या जातीमध्ये जन्म झाला, कोणते मागचे जन्म आहे त्याला समजले. 5वी रेषा ओलांडल्यानंतर तो पराक्रमी पुरुष झाला. 5वी 6वी रेषा ओलांडल्यानंतर त्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान येऊ लागलं. आणि 7वी रेषा त्यांनी ओलांडल्यानंतर तो पूर्ण ब्राह्मण वेद पंडित झाला. विचार करा.
म्हणजे महाराजांनी साध्या व्यक्तीला वेद पंडित करून टाकलं. तो सातवी रेषा ओलांडली, तो पूर्ण वेद पंडित ब्राह्मण झाला. तो डायरेक्ट त्या समोर बसलेले ब्राह्मण होते, त्यांना डायरेक्ट म्हटलं की मी आता पूर्ण वेद पंडित ब्राह्मण आहे, माझ्यासोबत चर्चा करा. हे ऐकल्यानंतर समोरचे जे बसलेले ब्राह्मण होते ते घाबरले, लटलट घाबरले आणि पळून गेले. ही दत्त महाराजांची लीला आहे. पळून गेले. मग कोण आहे चर्चा करायला? कोणीच नाही. मग तो जो ज्याला साध्या व्यक्तीला महाराजांनी 7 रेषा करून पूर्ण वेद पंडित ब्राह्मण केलं, म्हणजे 4 वेद उपनिषद सगळं, तो ब्राह्मण म्हणू लागला की मी पूर्ण ब्राह्मण आहे, मला हात लावू नका. ते ब्राह्मण पळून गेले. मग कोणाशी चर्चा करणार? तो काय म्हटला की मी आता पूर्ण वेद पंडित ब्राह्मण आहे, मला हात लावू नका, मागावा. महाराज काय म्हटले? त्यांच्या डोक्यावर पाणी टाका. पाणी टाकला, तो साधा मनुष्य झाला. आणि महाराज म्हटले तू तुझ्या आता शेतात जा. म्हणजे गुरुचरित्रामध्ये ही कथा याच्यासाठी आहे की तुम्ही जर अहंकार केला, गर्व केला, तर तुमची फजिती अशी होती. म्हणून महाराजांना नुसतं नमस्कार जरी केला ना तो खूप आहे. म्हणून आपले लहान मुलं असेल, कोणी असेल ना, त्यांना म्हणा की तुम्ही गोष्टी स्वरूपात नुसतं गुरुचरित्र वाचा. इंग्लिशमध्ये वाचा, मराठीत वाचा, संस्कृतमध्ये वाचा, कोणत्याही भाषेत वाचा. तुम्हाला नियमाचे असे काही बंद पाळायचे नाही. गुरुचरित्र तुम्ही सकाळी वाचा, दुपारी 12 वाजेपर्यंत मुलांना वाचायला द्या. घरामध्ये मुलं असेल, मुली असेल, त्यांना कपड्याचं पण बंद, जर त्यांना सवय नाही घालता आलं तर लुंगी घालायला लावा, भस्म लावायला लावा आणि त्यांना वाचायला लावा. गुरुचरित्र तर मी स्वतः आठवीला होतो ना, तेव्हा खूप जण बघू करायचे. तेव्हा आमचे आजोबा असेल, वडील असेल, ते पारायण करायचं. मी म्हटलं मला पण वाचायचं. घरच्यांनी विरोध केला, पण म्हटलं नाही, मला करायचं. 8वीला असताना मी पोथी आणली, वाचन केलं. जसं वाचता येईल तसं वाचलं. पहिले संस्कृतमध्ये वाचलं, नंतर मराठी भावार्थ समजून घेतला. आणि गुरुचरित्रामध्ये ज्या कथा होत्या ना, त्या गोष्टी स्वरूपात वाचायला सुरुवात केली. एक रजक असतो, एक साधा मनुष्य असतो, तो रोज महाराजांच्या श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती महाराजांचा रोज पाया पडतो, श्रीपाद श्रीवल्लभांचे. महाराज म्हणते एवढं कष्ट कशाला पाहिजे, काय पाहिजे तुला? तर तो म्हणतो महाराज मला राजा व्हायचंय. तर महाराज ते म्हणतात की तू पुढच्या जन्मी राजा होशील. आणि झाला. नरसिंह सरस्वती महाराजांनी जे बिदरचा राजा आहे, त्यांनी आठवण केली की कसं राज्य करतोय तू. म्हणजे हे ज्या गुरुचरित्रामध्ये खूप वर्णन आहे, खूप गोष्टी आहे, ते तुम्ही वाचा, खूप वाचा. की जो एक व्यक्ती असतो की त्याची जीभ वाचा गेलेली असते, पूर्ण वाचा पूर्ण गेलेली असते. दत्त महाराज हात ठेवतात, हात ठेवल्यानंतर त्याला वाचा परत येते. खूप जणांना याच्यामध्ये आता अंधश्रद्धा वाटेल, खूप जणांना वाटेल काय ते गुरुचरित्राचे नुसते अध्याय आहे, पण ह्या अध्यायामध्ये शिकण्यासारखं आहे. गुरुचरित्रामध्ये कधीही तुम्हाला हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या असं सांगितलेलं नाहीये. लक्षात घ्या, गुरुक्षेत्रामध्ये कधीही सांगितलं नाही हे यंत्र घ्या, ते यंत्र घ्या, ते घ्या, हे घ्या. नाही, गुरूंची सेवा करायला सांगितली, नामस्मरण करायला सांगितलं. सेवा, नामस्मरण ह्याच गोष्टी गुरुक्षेत्रामध्ये सांगितल्या. म्हणून आपला मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांना म्हणा तुम्ही 9 तारखेपासून पारायण करायला त्यांना लावा. सकाळी उठले, तुम्हाला सकाळी जमलं, सकाळी 8 वाजता, 9 वाजता, दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांना वाचायला लावा. एका ठिकाणी बसून वाचायला लावा. धूप दीप असेल ते करायला लावा. त्यांना जवळच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन वाचायला लावा. ही एक सवय लागली ना, तो माणूस आयुष्यभर गुरुचरित्र पारायण करतो. लक्षात ठेवा, ही सवय खूप महत्वाची. नियमाचे बहु नका करू जास्त. 3च नियम लक्षात ठेवायचे. ब्रह्मचर्याचं, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, पोळी चपाती सगळं खाऊ शकतं, गादीवर झोपायचं नाही, बस. एवढे साधे सोपे नियम जर त्या मुलांनी पाळले, मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी असेल, गुरुचरित्र वाचायला जात पात, धर्म, पंथ, लिंग असं काहीच नाही. गोष्टी स्वरूपात वाचा तुम्ही, काही फरक नाही पडत. तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. आणि जो व्यक्ती गुरुचरित्र वाचतो ना, त्याला सगळ्या गुरूंचे लीला त्यांना समजत असतं. बा, गुरूंच्या लीला समजता. गुरूंचे अध्याय, 2रा अध्याय दीपकाची गोष्ट असेल, 3रा अध्याय असेल, 4था अध्याय असेल, असे 52 अध्याय आहे. आणि ते चॅप्टर वाईज आहे. फर्स्ट चॅप्टर प्रत्येक कथा आहे. ही कथा झाली, दुसरी कथा रुद्राक्षाची कथा असेल, ह्या सगळ्या कथा आहे. आणि त्या कथेमधून आपण काय बोध घ्यायचा ते महत्वाचं आहे. नुसतं वाचायचं नाही, त्या कथेमधून बोध घ्यायचा. त्या कथेमधून बोध घ्यायचा की आपण सेवा केल्याने आपल्याला कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण येत नाही. म्हणून
आपले जे लहान मुलं असेल सगळे असेल त्यांना वाचायला सांगा. सगळ्यांनी वाचावं. आता सुट्ट्या आहे. मोबाईल टी व्ही ह्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा गुरुचरित्र वाचा तुम्ही, तुमचं मन लागेल. मोबाईलमध्ये याच्यामध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा गुरुचरित्र वाचलं ना तर आपलं मन लागेल. आपण गोष्टी स्वरूपात ते गुरुचरित्र वाचावं आणि मनामध्ये कोणतीही किंतु परंतु आणायचा नाही. अशा पद्धतीने गुरुचरित्र पारायण सगळ्यांनी करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.